मी मीनाक्षी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या या ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर इथे बघा मी हे वस्तू घेतले होते ते तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे। तर इथे बघा हे चायचं पातेलं घेतलं आहे, हा हँडलवाला तवा घेतलेला आहे आणि ही कढई मला की माझी जुनी कढई तुम्ही बघितली असेल खूप व्हिडिओमध्ये, ती खूप खराब झाली होती, त्यामुळे मी कढई घेतली। त्यानंतर हे पापड मशीन माझ्याकडे जे काही नव्हतं ते मी आज घेतलं। खूप दिवसापासून माझं घ्यायचं चाललं होतं, तर मी ना आज गावाला गेली होती। म्हणजे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, शॉर्ट व्हिडिओमध्ये, जे की मोक्षूला कुरकुरे वगैरे मागत होता ना, तेव्हाच मी त्या दिवशी गावाला गेली, तेव्हा मी हे वस्तू सगळ्या घेतल्या। त्यानंतर बघा इथे मोक्षू आता छान त्याच्या हाताने खायला लागला व्यवस्थित। त्यानंतर इथे माझं चालू होतं आज ना किचन क्लिनिंग करायचं होतं। आज मी अन्नपूर्णा देवीची आरती वगैरे मी जे काही शॉर्ट व्हिडिओ दाखवले त्याच्यासाठी ही तयारी चालू आहे। ही 2 ऑगस्टचा व्हिडिओ आहे। तर इथे बघा मोक्षू आला होता मध्येच आणि तो सांगत होता हंबा आलेली आहे, हंबा म्हणजे गाय, गाईला पोळी दे म्हणून। तर इथे बघा घाबरतो किती, पण तिला द्यायचंच होतं त्याला। तर ते छान गाईला पोळी वगैरे खाऊ घातली आणि खूप घाबरत होता, पण नंतर पाय वगैरे पडला। तर इथे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला हे किचन दाखवते, कारण ते बघा पावसामुळे किती डेंजर झालेलं आहे। वरती पूर्ण भिंत अशी खराब झाल्यासारखी दिसते। आणि आज नाही का संकट चतुर्थी होती, आईंसाठी मला बटाट्याची उसळ बनवायची होती सिंपल, फक्त मिरची आणि मीठ टाकून बनवायची होती, तेल मीठ आणि मिरची फक्त बस। आणि तसंच आम्ही 3 जण होतो, म्हणजे मोक्षूचे बाबा आणि मी। तर आमच्यासाठी पातळ भाजी बनवणार होती छान, आणि पोळ्या बनवून घेतल्या। आईंसाठी उसळ बनवायची होती बटाट्याची छान, तर तेच इथे मी बटाटे शिलायला घेतले होते। त्यानंतर ना आज पूर्ण किचन मला क्लीन करायचं होतं, पूर्ण भांडी वगैरे सगळं मी आज साफ करणार होती। तर पूर्ण व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा। तर इथे माझा स्वयंपाक झाला, इथे आम्हाला भाजी बनवली, पोळ्या आणि आईंसाठी उसळ। आणि इकडे ना पाणी गरम करायला ठेवलं, जे की मला आहे ना आता त्याच्यामध्ये बेकिंग सोडा, मीठ, विनेगर वगैरे तुम्हाला टाकायचं तर टाका, आणि लिंबू वगैरे टाकलं का त्याच्यामुळे नाही का मला हे फ्रीज वगैरे क्लीन करायचं आहे। मी पावसामुळे ना जास्त भांडे धुणार नाही, कारण सुकणारच नाही, बाहेर पाऊस चालू आहे। तर मला इथे ना फ्रीज वगैरे पूर्ण असं बुरशी आल्यासारखं झाले। 2-3 दिवसापासून मी आमचं फ्रीज ना बंद करून ठेवले, कारण पावसात इतका जोरात चालू नाही, तर पूर्ण भिंत वगैरे सगळ्यांचे घरं इथं गळायला लागले। तर इथे बघा फ्रीजवरचे सगळे डाग आहे ना ते पुसून घेते, आणि फ्रीज ना बंद केल्यामुळे पूर्ण पाणी त्याचं बर्फ वगैरे पूर्ण लीक झालं, म्हणजे पाणी होऊन गेलं त्याचं, तर ते पूर्ण फ्रीजमधून पाणी बाहेर यायला लागलं होतं। तर तेच मी आज साफ करणार होती। आणि हे किचन म्हणजे मी भांडी वगैरे ना सगळं काढणार होती इकडचं, आणि डबे वगैरे जे आहे ते सगळं मी आता मला दिसेल पुढे मी सगळ्यांना कसं क्लीन करते। तर इथे ना आधी ते डाग वगैरे निघत नव्हते, खूप डेंजर म्हणजे पडलेले होते। आणि बुरशी बघा इथे किती डेंजर आलेली आहे, पूर्ण काळं झालेलं होतं। तर इथे फ्रीज मी मिक्सर मी कालच पुसलं, तरी पण त्याच्यावर आज परत घाण झाली। आणि मी जेव्हा पण म्हणजे वापरायला काढलं की लगेच पुसून घेते, कदाचित एखाद वेळेस माझ्याकडून राहून जातं, पण आज पण म्हटलं चला आता टाईम आहे, सगळं काढतेच आवरायला। तर जे धुतलेलं होतं ते पण परत धुवून टाकलं मी। म्हणजे काल नाही का आमच्या इथे भाऊफेरी करायला बायका आल्या होत्या 2, तर त्यांनी सांगितलं उद्या आपल्याला ना म्हणजे आज ना किचन क्लीन करायचं, आणि उद्या म्हणजे 3 तारखेला आरती करून घ्यायची अन्नपूर्णा देवीची। तर त्यामुळे तर इथे ना मी म्हणून किचन वगैरे म्हणजे आमच्या गावात म्हणजे ज्या महिला सगळ्यांकडे फिरल्या, त्याच्यामध्ये 100 घरे फिरली असतील, त्याच्यातून 1 जणाने जरी केलं तर त्यांचं फिरणं म्हणजे असं का उपयोगी ठरलं असेल माझ्या मते। तर मी बाकीच्यांनी केलं की नाही मला ते नाही माहिती, पण मी करत होती। तर प्रत्येकाच्या घरी आज क्लिनिंग करायला सांगितलं होतं त्यांनी, पण त्यांनी केलं की नाही मला नाही माहीत, मी करत होती इथे। तर इथे माझ्या इथे ना म्हणजे एका प्रकारे आमचं घर पण म्हणजे आपलं किचन स्वच्छ होत होतं। त्या जरी इकडे तिकडे फिरल्या, पण आपल्यासाठीच सांगत होतं ते। आणि आता पावसामुळे ना दुर्गंधी वगैरे म्हणजे खूप पावसामुळे घाण वगैरे होते, आजारी पडण्याची शक्यता असते। तर स्वच्छ म्हणजे आपलं काही सगळ्यात आधी आपण स्वच्छता आपल्या किचनपासून करायला पाहिजे, जी की मी करतच राहते। तर या किचन साफ करायसाठी बघा मी फ्रीज वगैरे पूर्ण आज ना बंद करून दिलं होतं, पण नंतर ना पुसता माझ्याकडून चालू होऊन गेलं होतं। नंतर बरं माझं लक्ष गेलं, ते बंद केलं। त्यानंतर इथे बघा मोक्षूच्या पहिल्या बड्डेची मेणबत्ती पण मी अजून सांभाळून ठेवली। तर असं आपण क्लिनिंग वगैरे करायला गेलो ना, तर आपल्या ज्या काही आठवण म्हणून आपण ज्या गोष्टी ठेवलेल्या असतात किंवा लपवलेल्या असतात त्या समोर येत असतात। तर इथे मला क्लिनिंग करता एक वस्तू दिसत होती, ते मी कधीच म्हणजे बघितलंच नव्हतं, म्हणजे ठेवलेलं होतं म्हणून। तर आता सगळं साफ करताना सगळं एक दिसतं। आणि हे जे रॅक ठेवलेलं आहे भांड्यांचं,
ते कसं काढून घेतलं मी ते पण तुम्ही पुढे बघा. तर इथे डबे वगैरे ना पूर्ण बुरशी आलेली होती, जवळून तुम्हाला दाखवलं नाही कारण याच्यात जास्त वेळ वाया जातो त्यामुळे. आणि मोक्षू ना मस्त बाहेर खेळायला गेलेला होता, त्यामुळे मला पटकन करायचं होतं. इथे पटापट म्हणजे व्हिडिओचा पण स्पीड वाढवला कारण पूर्ण तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून. आणि वरचे डबे वगैरे सगळं असं मी 1-2 दिवस अगोदर ना मी पूर्ण किचनचं जाळं काढून घेतलं होतं. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आता तुम्हाला माझे क्लिनिंगचे व्हिडिओ येतील म्हणून. पण ना मी मध्ये व्हिडिओ वगैरे टाकायचं बंद केलं होतं कारण ना माझे 2 व्हिडिओ मी व्हिडिओ बनवले, शूट केले आणि ना मी म्हणजे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी जायची ना, तो व्हिडिओ सेव्हच नाही व्हायचे. 2 ते 3 दिवस माझं सारखं ती प्रोसेसिंगसाठी ना मोबाईल म्हणजे असं व्यवस्थित चालतच नव्हता माझा. त्यामुळे दोघं व्हिडिओचे पूर्ण मी ना मेमरी पूर्ण रिकामी केली, पूर्ण व्हिडिओ डिलीट करून टाकले. त्यानंतर मग माझी ना इच्छा होत नव्हती की मी व्हिडिओ बनवावा आणि यूट्यूबवर टाकावा म्हणून. मला असं वाटत होतं मी आता यूट्यूब चॅनल बंद करून द्यावा असं मला वाटत होतं. पण नंतर मी म्हणजे मला असं वाटायचं माझं कोणी जास्त व्हिडिओ पण बघत असेल असं वाटायचं. पण नंतर नाही, व्हिडिओमध्ये माझे म्हणजे कमेंट वगैरे यायला लागले, तुमची व्हिडिओ येत नाही. मी मागे एखादा व्हिडिओमध्ये सांगितलं तर मला मायग्रेनचा त्रास सांगितलं, तर माझं डोकं वगैरे नंतर काही दुखलं नाही गोळ्या वगैरे संपल्यानंतर. तर मला मायग्रेनचा त्रास वगैरे काहीच होत नाही आहे. तर मला व्हिडिओमध्ये विचारलं तुम्हाला मायग्रेनचा त्रास जास्त होतो आहे का? नाही, मला मायग्रेनचा त्रास वगैरे काही होत नाही आहे. ते गोळ्या वगैरे घेतल्या तर मला फरक पडला होता. त्यानंतर काही डोकंदुखी वगैरे काही झालं नाही. पण आज ना ही क्लिनिंग करायला घेतलं त्याच्यामध्ये तुम्ही माझं बघितलं असं मी फ्रीज वगैरे ओढून घेतलं किंवा आहे ना इथे मी खूप म्हणजे साफसफाई करताना पाण्याची बादली वगैरे उचलून आणली, गरम पाणी आणलेलं होतं आणि त्याच्याने मी छान कपड्यांनी पुसून घेत होती. आणि मोक्षूचे पप्पा घरी नव्हते, त्यांनी मला सांगितलं जड काही उचलायचं राहिलं तर मला सांगत जा म्हणून. तर ते घरी नव्हते, मी ना त्यांना न विचारता तिथे साफसफाई करायला लागून गेली होती. आणि ते घरी आल्यानंतर संध्याकाळी माझं इतकं डेंजर पोट दुखायला लागलं. हे सगळं मी जे उचललेलं होतं किंवा साफसफाई करायला सरकवलं होतं किंवा मी हे बघा इथे वरती चढून गेली होती, गरम पाणी वगैरे बादली वगैरे घेऊन आली मी. ते डबे सगळे पुसून घेतले, स्वच्छता तर होऊन गेली. पण नंतर माझं पोटदुखीचं चालू झालं तर ते आज पण म्हणजे खूप त्रास होत आहे. पोटदुखी खूप सारखी झोप म्हणजे रात्रीचे 2-2, 3-3 वाजेला उठून बसते आणि रात्रीची मला झोपच येत नाही. त्याच्यामुळे ना खूप जास्त पोट दुखते. आणि आईने म्हणजे माझ्या सासूबाईंनी पोट वगैरे चोळून दिलं, म्हणजे गाठ गेली की काय असं म्हणतात ना, तसं आईने माझं पोट वगैरे चोळून दिलं. पण तरी पण ना फरक पडतच नाही आहे. तेवढ्यापुरतं थोडं बरं वाटलं. पण नंतर ना आईने मला चहा वगैरे, कोरा चहा करतो त्याच्यात निंबू वगैरे टाकून देतात, तसं पण केलं. पण त्याचा पण काही फरक पडत नाही आहे. तर ना दवाखान्यात जायचं होतं तर दवाखान्यात पण जाऊन आली. पण डॉक्टरांनी वगैरे चेक केलं तर काहीच नाही, गोळ्या वगैरे दिल्या पण त्या गोळींनी पण मला काही फरक पडत नाही आहे. तर आता शेवटचा पर्याय माझी म्हणजे देवीला आसरांना नारळ वगैरे फोडायचा पण व्हिडिओ मी मागे बनवला होता, तो पण काही आला नाही. आषाढ महिना होता तर आषाढमध्ये नारळ वगैरे फोडतात तर तेच करायचं. तर इथे बघा मी हे भांडे घासायला काढले होते. हा रॅक मी पुढे ओढून घेतला, त्याच्यामुळे पण माझं पोट खूप दुखत होतं आणि तो रॅक ना खूप जड होता. तर अशा प्रकारे ना सगळं आवरून तर घेतलं पण पोटदुखी चालू करून घेतलं. घर तर क्लीन होऊन गेलं पण माझं पोट दुखण्याचं जसं चालू होऊन गेलं आणि ते आज पण दुखतच आहे. तर बघा शेवटी असं मी सगळं काही व्यवस्थित क्लीन केलं आणि ना किचनमधलं कानोकोपरा पूर्ण क्लीन केला स्वच्छ असा. तर इथे बघा कसं वाटतंय माझा आजचा व्हिडिओ, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे खिडक्या वगैरे सगळं टोटल मी क्लीन केलेलं आहे. अशी कोणतीच कोपरा म्हणजे अशी कोणतीच बाजू ठेवली नाही. जेवढा रूम आहे तेवढा पूर्ण कानोकोपरा मी क्लीन केलेला आहे. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर नक्की क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. बाय बाय.